नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्य सरकारनं जी काही भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात येणार आहे त्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दुसरा एक निर्णय घेण्यात आलेला होता, तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासंदर्भातला। तर या दोन्ही निर्णयाच्या अनुषंगानं राज्य सरकारनं 9 मे 2025 रोजी शासन निर्णय 2 प्रसिद्ध केलेले आहेत। या 2 शासन निर्णयामध्ये नेमकं काय, राज्य सरकारनं काही बदल केले आहेत का शासन निर्णय प्रसिद्ध करताना, याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसमोर एक नैसर्गिक संकट उभं राहिलेलं आहे आणि या संकटामुळे शेती दिवसेंदिवस आतबट्ट्याची ठरू लागली आहे। त्यामुळे कुठेतरी हवामान बदलाशी दोन हात करताना शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणूक करून काही पर्यायी व्यवस्था उभी करून देता येईल का, पायाभूत सुविधावरती भर देऊन पायाभूत सुविधा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मजबूत करता येईल का, यासाठी राज्य सरकारनं अलीकडेच 25,000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला होता। 29 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्यावेळेस तो निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्यानुसार दरवर्षी 5,000 कोटी रुपये याप्रमाणे 5 वर्षात 25,000 कोटी रुपयाची तरतूद ही शेती भांडवली गुंतवणुकीसाठी करण्यात येईल, असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्या मंत्रिमंडळ बैठकीनंतरही कृषी विभागाने स्पष्ट केलेलं होतं। परंतु आता मात्र राज्य सरकारनं जो शासन निर्णय प्रसिद्ध केलाय याच्यामध्ये मात्र, या शासन निर्णयामध्ये मात्र राज्य सरकारनं या योजनेसाठी नेमका किती निधी हा तरतूद केला जाईल याबद्दल थोडंसं मौन बाळगलेलं आहे। ज्या पद्धतीची मागणी येईल त्यानुसार तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा पद्धतीची भाषा या GR मध्ये वापरण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे 5,000 कोटी रुपयांची घोषणा मग नेमकं त्याचं काय झालं, कारण की पीक विमा योजनेमध्ये बचत करून काही बदल करून त्याच्यातनं जे काही बचत होईल तो पैसा भांडवली गुंतवणुकीसाठी, त्यासोबतच नमोचा पैसा, नमोचे वाढीव जे काही पैसे मिळणार होते 3,000 रुपये, तर त्यालाही कात्री लावून अंमलबजावणी या योजनेची करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळं आता भांडवली गुंतवणुकीसाठी जी काही राज्य सरकारनं मोठी दवंडी पिटवलेली होती की शेती क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण या पद्धतीची एक नवीन योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवरती घेऊन येतोय असं कृषी मंत्री सुद्धा सांगत होते। परंतु नेमकी यासाठीची जी तरतूद आहे ती नेमकी किती आहे याच्याबद्दल या शासन निर्णयात काहीही स्पष्टपणे समजत नाहीये। तर राज्य सरकारनं असं सांगितलंय की 2018 पासून 16 जिल्ह्यातील 5,220 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची ही सुरुवात केलेली आहे। या योजनेत जागतिक बँक ही अर्थसहाय्य करते राज्य सरकारला आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती प्रणालीची नफा क्षमता वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाते। या प्रकल्पात शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे प्रामुख्याने त्यांच्या शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक करण्यासाठी प्रकल्पातील घटकांचे लाभ हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे ज्याला DBT म्हणतो आपण, त्या तत्वावरती दिले जातात। तर या पद्धतीनं राज्यातील 5,220 गावांना पहिल्या टप्प्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात लाभ दिला गेला। त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पाही 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये हा राबवला जाणार आहे। या गावांचा या योजनेत दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे। तर या प्रकारे जवळपास राज्यातील 12,000 पेक्षा अधिक गावं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ज्याला आपण पोकरा म्हणतो, त्याच्या दोन्ही योजनेमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून अशी 12,000 गावांचा समावेश आहे। मात्र याच पद्धतीनं आणखी एक योजना राबवून जी काही उर्वरित गावं आहेत, जी गावं या पोकरा योजनेच्या अंतर्गत आलेली नाही आहेत, त्यांच्यासाठी शेतीत भांडवली गुंतवणूक करण्याची मागणी ही राज्य सरकारकडे केली गेली असा राज्य सरकारचा दावा आहे आणि त्यातनंच या नवीन योजनेचा उदय झाल्याचं राज्य सरकार शासन निर्णयात सुद्धा म्हणत आहे। तर कृषी यांत्रिकीकरण असेल, पायाभूत सुविधा असतील, भांडवली गुंतवणूक असेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल, पाण्याचा सुयोग्य आणि किफायतशीर वापर करण्यासाठी क्षेत्रे असतील, तुषार असेल, ठिबक असेल, त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान याचाही या बाबीवर भर देण्यात येणार आहे। शेडनेट, हरितगृह, पॉली हाऊस, संरक्षित शेती, प्लास्टिक अस्थिरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकर शेती, त्यासोबतच पॅक हाऊस, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज, काढणी पश्चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतमालाच्या ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन, त्यासोबतच कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस इत्यादी सुविधासुद्धा या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग या नवीन योजनेत समावेश करण्यात आलेला आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीच्या अनुषंगानेच अनुदानाच्या मर्यादेत थेट लाभ हस्तांतरण तत्वावरती राज्याची स्वतंत्र नवीन योजना राबवण्यास राज्य सरकारनं
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 29 एप्रिल रोजी मान्यता दिलेली होती आणि त्यानुसार राज्य सरकारनं शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे। आता या योजनेत जसं आपण आधी म्हणालो तर ही योजना कुणासाठी राबवली जाणार आहे, एक तर स्पष्टपणे आपल्याला कळालेलं आहे की ही योजना पोखरा व्यतिरिक्त जी काही गावं आहेत त्यांच्यासाठी राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये नेमकी तरतूद ही 25,000 कोटींची आहे का, तर त्याबद्दलही राज्य सरकारनं मौन बाळगलेलं आहे। आता राज्य सरकार याबाबत काय म्हणताय तर ही योजना अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन जिल्ह्यानुसार म्हणजे लक्षांक निश्चित करून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावरती थेट लाभ हस्तांतरणद्वारे ही योजना राबवण्यात येणार आहे। या नवीन योजनेत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार अधिकचा निधी हा उपलब्ध करून देण्यात येईल असं एक वाक्य यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यावरनं यामध्ये नेमकी जी काही 25,000 कोटींची तरतूद 5 वर्षांसाठी केली जाईल असं जे बोललं गेलेलं होतं तर त्यामध्ये या प्रकारची आता एक नवीन पाचर मारण्यात आलेली आहे की अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आवश्यकतेनुसार अधिकची निधी ही उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या तत्वावरती राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी राज्यात करणार आहे। तर त्यामुळं राज्य सरकार जे काही सांगत होतं की 5,000 कोटी रुपये हे भांडवली गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत तर त्यामध्ये अशा पद्धतीच्या काही मेखी राज्य सरकारनं मारून ठेवलेल्या आहेत। अर्थात या योजनेचा जो काही अर्थसंकल्पीय तरतुदीतील निधी असेल त्यापैकी आपण जसं म्हणालो की 1% इतका निधी हा योजनेच्या परिणामधारक अंमलबजावणीसाठी घटकनिहाय बाबींसाठी शेतकरी गट क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी इतर घटकांचं ऑनलाईन प्रत्यक्ष प्रशिक्षण असेल किंवा प्रात्यक्षिक असतील यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे आणि त्यासोबतच राज्य सरकार या योजनेचा थर्ड पार्टी मूल्यमापन सुद्धा करणार आहे आणि त्यासाठी एकूण जे काही योजनेसाठीचा अर्थसंकल्पीय निधी असेल मंजूर त्यापैकी 0.1% इतकी रक्कम ही राखीव ठेवण्यात येणार आहे। तर या पद्धतीने राज्य सरकारनं 9 मे रोजी या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। दुसरा जो शासन निर्णय तोही आपण पटकन समजून घेऊयात। राज्य सरकारनं आपल्याला माहिती आहे की मत्स्य व्यवसाय राज्यात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि राज्य सरकारनं या मत्स्य व्यवसायाला शेती समकक्ष आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयामध्ये मत्स्य व्यवसाय जो काही आहे तो आता कृषीचा दर्जा त्याला देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातलाच शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे। यामध्ये काय सांगितलंय राज्य सरकारनं तर मत्स्यमार, मत्स्य कास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन, मत्स्य बीज संवर्धक, मत्स्य बोटकुली संवर्धन करणारे घटक, पोस्ट हार्वेस्टिंग यामध्ये वर्गीकरण प्रतवारी किंवा आवेष्टन साठवणूक करणारे घटक अशा व्यक्तींना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देऊन राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ करण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवर मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रक्रिया उद्योग वगळता कृषी समकक्ष दर्जा देण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे आणि या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला आहे। आता महत्त्वाचा मूळ मुद्दा काय आहे की शेतीचा दर्जा किंवा कृषीचा दर्जा मत्स्य व्यवसायाला दिला तर काय मिळणार नेमकं, तर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं कमी दरात वीज मिळते त्याच पद्धतीनं मत्स्य व्यावसायिकांना आणि मत्स्यमारांना सुद्धा मिळणार आहे। दुसरीकडे किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा बँकांकडून जे काही कर्ज या व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात येतं तेही शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं दिलं जातं त्याच पद्धतीनं देण्यात येणार आहे। त्यानंतर विम्याचं एक संरक्षण सुद्धा शेतकऱ्यांना जसं मिळतं तसंच आता मच्छीमारांना सुद्धा मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे। तर त्यासोबतच शेतकऱ्यांना हे जे काही शेतकरी आहेत मत्स्यमार शेतकरी जे आहेत त्यांना सुद्धा आता सौर ऊर्जेच्या अनुषंगानं ऊर्जा उपलब्ध करून त्याचा लाभ हा त्यांना देण्यासाठी ऊर्जा विभागाच्या मार्फतही मान्यता देण्यात आलेली आहे। तर यामध्ये मच्छीमार म्हणजे कोण, तर तेही राज्य सरकारनं स्पष्ट केलंय ज्या व्यक्तीचा प्रत्यक्ष मासेमारी करणं किंवा मासेमारी अनुषंगिक कार्य असेल जसं की मासे विक्री, मासे सुकवणं हा प्रमुख व्यवसाय अशा व्यक्तींना मच्छीमार असं संबोधण्यात येणार आहे। त्यानंतर मत्स्य कास्तकार यामध्ये खरं तर राज्यातील जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी शेततलाव केलेले आहेत शेतीमध्ये खोदकाम करून मत्स्य तलाव तयार केलेले आहेत त्यामध्ये माशाची शेती करतायत शेतकरी त्यांच्यासाठी म्हणजे ज्यामध्ये मासे असतील, कोळंबी असतील, शिंपले असतील इत्यादीची मत्स्य शेती करून जे शेतकरी आपला उदरनिर्वाह भागवतात त्यांनाही मत्स्य कास्तकार असं संबोधण्यात येणार आहे असंही या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर या पद्धतीने हे दोन शासन निर्णय राज्य सरकारने घेतलेले। तुम्हाला या दोन्ही निर्णयांबद्दल काय वाटतंय? भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये जी या पद्धतीने केली जाणार आहे आणि त्यासाठीचा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पीय आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं जे काही राज्य सरकार म्हणतंय त्याबद्दल तुमचं मत जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा
मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.